नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाबा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? म्हणजे तुमच्या जवळच्या पंचायत समितीतर्फे सध्या शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू आहेत, ज्याचा तुम्ही थेट लाभ घेऊ शकता. अगदी खरं आहे. पण होतं काय की अनेकदा आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना या योजनांची नेमकी माहितीच नसते. बरोबर. किंवा मग अर्ज कसा करायचा, कुठे करायचा हेच कळत नाही. हो ना. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण याच पंचायत समितीच्या योजनांवर बोलणार आहोत. म्हणजे सध्या कोणत्या योजना सुरू आहेत आणि अर्ज कसा करायचा, सगळी माहिती घेऊ. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला सांगा, या योजना येतात कुठून? म्हणजे यांचा सोर्स काय असतो? या बहुतेक योजना जिल्हा परिषदेचा जो सेस फंड असतो ना, त्यातून राबवल्या जातात. सेस फंड म्हणजे नेमकं काय? सेस फंड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जिल्हा परिषदेला जे उत्पन्न मिळतं त्याचाच एक भाग असतो तो. आणि हा भाग लोकांच्या विकासासाठी म्हणजे वेगवेगळ्या योजनांवर खर्च केला जातो. अच्छा. आणि यात फक्त शेतीच नाही बरं का, म्हणजे सामाजिक न्याय विभाग आहे, दिव्यांग बांधव आहेत, महिला भगिनी, विद्यार्थी यांच्यासाठी पण काही ना काहीतरी तरतूद असते यात. ओके. म्हणजे हा निधी स्थानिक विकासासाठीच वापरला जातो. पण आज आपण जरा शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांवर लक्ष देऊया. कृषी विभागामार्फत काय काय मिळू शकतं? हो नक्की. तर शेतकऱ्यांसाठी बऱ्याच कामाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ चाफ कटर म्हणजे आपली कडबाकुट्टी मशीन. हो, कडबाकुट्टी, चारा बारीक करायला. अगदी. त्याने चाऱ्याची बचत होते, जनावरांना चांगला चारा मिळतो. मग पाण्याच्या पंपासाठी अनुदान मिळतं, म्हणजे मोटर किंवा सबमर्सिबल पंप. ते पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. मग शेतीला लागणारी ताडपत्री आहे, तण काढायला किंवा गवत कापायला ब्रश कटर लागतो, त्यासाठी मदत मिळते. PVC पाईप्स, पाईपलाईनसाठी पण. हो. महत्वाचं म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन संच बसवायचं असेल तर त्यासाठी पण मदत आहे. अरे वा. किती मदत मिळते साधारण? यावर साधारणपणे 15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. अच्छा, 15,000. चांगली रक्कम आहे. आणि या व्यतिरिक्त अजून काही? हो, अजून आहे. फवारणी यंत्र मिळतं, बॅटरीवरचं असो किंवा साधं. पंप म्हणजे? हो, पंप. आणि जिथे वन्य प्राण्यांचा त्रास आहे ना, म्हणजे जंगल लगतच्या शेतीसाठी, तिथे काटेरी तार कुंपण करायला पण काही जिल्ह्यांमध्ये योजना असते. ओके. पण इथे एक गोष्ट ही लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची गरज थोडी वेगळी असते. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी कोणती योजना आहे किंवा या व्यतिरिक्त अजून काही वेगळं आहे का? जसं काही ठिकाणी शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीनसाठी पण योजना असू शकते. अच्छा. तर हे तुम्हाला तुमच्या पंचायत समितीतूनच नक्की विचारावं लागेल. कसा करायचा? ऑनलाईन सोय आहे का सगळीकडे? बरं. काही जिल्ह्यांनी नक्कीच पुढाकार घेतलाय. म्हणजे पुणे आहे, यवतमाळ आहे. इथे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. अच्छा. म्हणजे वेबसाईटवर जाऊन बघायचं? हो. विभाग निवडायचा, योजना शोधायची आणि अर्ज करायचा. ही पद्धत सोयीची आहे नक्कीच. पण जिथे ऑनलाईन नाही तिथे काय? तिथे मग ऑफलाईन पद्धत आहे. म्हणजे बहुतेक ठिकाणी अजूनही ऑफलाईनच अर्ज घेतात. तुम्हाला पंचायत समिती कार्यालयात जावं लागेल. ऑफिसमध्ये जाऊनच? हो. तिथे अर्जाचा नमुना मिळेल किंवा कधी कधी जे आपले सरकार सेवा केंद्र असतं ना गावात किंवा जवळ, तिथे पण अर्ज मिळू शकतो किंवा माहिती तरी नक्की मिळते. ओके. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे किंवा लगेच होणार आहे. म्हणजे हीच वेळ आहे अर्ज करायची आहे? अगदी. साधारणपणे 10 जुलै ते 15 जुलै याच काळात अर्ज भरले जातात. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका, लगेच चौकशी करा. बापरे, 10 ते 15 जुलै म्हणजे अगदी जवळ आलंय. ही तारीख महत्वाची आहे. आता अर्ज भरायचं म्हणजे कागदपत्र पण लागणार. काय काय लागतं साधारणपणे? हो, कागदपत्र तयार ठेवावी लागतात. शेती योजनेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ताजा 712 उतारा आणि 8 उतारा. ताजा म्हणजे किती दिवसांच्या आतला? साधारण 3 महिन्याच्या आतला असावा. त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर ते, आणि स्वतःच्या नावावरचं बँक पासबुकची झेरॉक्स. बँक खातं स्वतःच असावं. बरोबर. हो. आणि ते आधार कार्डशी लिंक केलेलं असणं खूप गरजेचं आहे, कारण अनुदान थेट खात्यात येतं. अच्छा. आणि पाईपलाईन किंवा ठिबक, तुषारसाठी काही वेगळी अट असते का? हो. जर पाईप, ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी अर्ज करत असाल तर तुमच्या 712 उतार्यावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद आवश्यक आहे. ओके. विहिरीची नोंद हवी 712 वर. खूप सोपं जातं. ऐन वेळची धावपळ होत नाही. अगदी खरंय.
कागदपत्र तयार असली की अर्ध काम झालंच. पण समजा अजून काही विचारायचं असेल, आपल्या गटात, आपल्या गावात काय योजना हे नक्की कसं कळेल? कुठे संपर्क साधावा? सगळ्यात चांगलं म्हणजे थेट पंचायत समिती कार्यालयात जा. तिथे कृषी विस्तार अधिकारी असतात, त्यांना भेटा. कृषी अधिकारी? हो, ते सविस्तर माहिती देतील. दुसरा पर्याय म्हणजे गावातले ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक, त्यांच्याकडे चौकशी करा. ओके. आणि तिसरा पर्याय जवळचं आपले सरकार सेवा केंद्र, तिथे पण बऱ्याचदा माहिती मिळते. खरंय. या योजनांचा लाभ घेतला तर शेतीमध्ये कितीतरी फरक पडू शकतो नाही का? सिंचनाची सोय झाली, अवजारं मिळाली की कष्ट वाचतात, उत्पादन वाढायला मदत होते. नक्कीच. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल असं वाटतं. आणि साहजिकच तुमचं कुटुंबही सुखी राहील. निश्चितच. शासनाच्या योजना आपल्या फायद्यासाठीच असतात. फक्त योग्य वेळी माहिती घेऊन त्याचा लाभ घेणं महत्वाचं आहे. बरोबर. यामुळे शेती करणं अधिक सोपं आणि फायद्याचं होऊ शकतं. तर मित्रांनो, आता जास्त विचार करत बसू नका. लगेच तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधा, योजनांची व्यवस्थित माहिती घ्या आणि तुमच्यासाठी जी योग्य योजना असेल त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातली माहिती कामाची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, तुमच्या ओळखीच्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा ही माहिती पोहोचायला हवी, म्हणून त्यांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे शेअर करा. बरोबर. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अशाच नवनवीन सरकारी योजना, शेतीबद्दलची उपयुक्त माहिती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शेतीबाबा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.